काळोख्या समुद्रातील रहस्य. एक थरारक प्रवास. शांत दिसणाऱ्या समुद्राच्या अथांग गर्भात कितीतरी अकल्पनीय रहस्य दडलेली असतात. याचा थरारक अनुभव पॉलला लवकरच येणार होता. त्याच्या व्यावसायिक जीवनातील महत्त्वाकांक्षेने त्याला मॉस्कोच्या एका छोट्या पण रहस्यमय गावात आणले होते. या गावापासून काही अंतरावरच त्याच्या कंपनीचे एका जुन्या तेल रिंगची पाहणी करण्यासाठी त्याला पाठवले होतं. सुरुवातीला सर्व काही सामान्य आणि शांत वाटत होतं. पॉल आपल्या कुटुंबासह, ज्यात आपली पत्नी क्रिस्टीन आणि त्याची दोन गोंडस मुले एंजेला आणि हेनरी याचा सामेस होता. या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ते आले होते. पण या वरवरच्या शांततेमागं एक भयानक सत्य दडलं होतं. याची त्यांना किंचितही कल्पना नव्हती. तेलाचा शोध घेण्यासाठी समुद्रात केलेल्या आवाजावी ड्रिलिंगमुळे एका प्राचीन आणि अतिभयानक अस्तित्वाला जागृत केले होते. ते होते ब्लॅक डेमन, एक मासा. हे नाव स्थानिक लोकांच्या ओठावर नुसता थरकाप उडवणारे होते. सुरुवातीला त्याला केवळ एक जुनी अंधश्रद्धा मानणाऱ्या पॉलला लवकरच त्याची भीषणता आणि सत्यता कळून येणार होती. त्याच्या कुटुंबासह तो आता एका जीवघेण्या सापळ्यात अडकला होता. तिथून बाहेर पडणे जवळजवळ अशक्यच होते. काय झालं? आपण आता सविस्तर बघूया. पॉल आपल्या कुटुंबाला हॉटेलमध्ये सोडून अनभिज्ञपणे रिंगकडे निघाला. गावाकडील लोकांचे विचित्र, संशयास्पद वर्तन त्याच्या मनात काहीतरी वेगळंच असल्याची शंका निर्माण करत होते. विशेषतः वृद्ध एनरिकने त्याला ब्लॅक डेमन म्हणजे त्या माशाबद्दल सांगितले, इशारा केला आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचा गंभीर सल्ला दिला. पॉलच्या मनात संशयाचे बीज पेरून गेले होते. बोटीवर नियनने जेव्हा ब्लॅक डेमनची भयानक कथा सांगितली होती, तेव्हा पॉलने ती केवळ एक समुद्री व्याख्यायिका मानून हसण्यावर नेली होती. त्याला त्यावेळी कळले नाही की त्या ज्याला तो विनोद समजत होता ते वास्तविकतेच्या दाराशी उभे होते. याचवेळी हॉटेलमध्ये क्रिस्टिना म्हणजे त्याची बायको अत्यंत अस्वस्थता जाणू लागली होती. एक दारू पिलेला माणूस त्याची मुलगी एंजेलाला अश्लीलतेचा त्रास देत होता. परिस्थिती हाताळण्यासाठी क्रिस्टीनने त्वरित प्रतिक्रिया दिली आणि त्याच्या डोक्यातच बाटलीचा प्रहार केला. त्या धक्क्यातून सावरून त्यांनी तातडीने तेथून पळ काढला. पण हॉटेल बाहेर आल्यावर त्यांना त्याच्या गाडीचे टायर पंक्चर झाल्याचे दिसले. आता शहरात थांबणे असुरक्षित होते. त्यांच्यासमोर एकमेव पर्याय होता, कोणत्याही परिस्थितीत रिंगवर म्हणजे जिथे समुद्रातून तेल काढल्या जातं तिथं पोहोचणं. तिथे पॉल सुरक्षित असेल असं त्याला वाटलं. जीव वाचवण्यासाठी त्यांनी एका बोटीवाल्याची विनंती केली. सुरुवातीला नकार देणाऱ्या बोटीवाल्याने त्याच्या दिशेने येणाऱ्या गुंडांना पाहून अखेर त्यांना रिंगमध्ये नेण्यासाठी होकार दिला. पण त्या धाडसी प्रवासाने त्यांना अधिक मोठ्या संकटात ढकलले होते. रिंगवरील भयावह सक्ती आणि रक्ताचे पाणी. रिंगवर पोहोचल्यावर पॉलला जे दृश्य दिसले ते मन विषण्ण करणारे होते. रिंगची अवस्था दुरवस्था झालेली होती अत्यंत, आणि आजूबाजूला लालसर झालेले पाणी काहीतरी भयानक असल्याची साक्ष देत होते. तिथे आधीच दोन लोक, शॅडो आणि हेनरी, उपस्थित होते. सुरुवातीला त्यांनी पॉलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो अभियंता असल्याचे सांगितल्यावर ते थांबले. त्यांनी पॉलला सांगितले की तो खूप उशीर करून आला आहे आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले. त्यांच्या बोलण्यातील भीती आणि हताशा स्पष्ट दिसत होती. इतक्यात पॉलचे कुटुंब, क्रिस्टन आणि मुलासह त्यांची बोट रिंगजवळ पोहोचली. त्याच्या बोटीखालून एक विशाल दगड सावली सरकताना पाहून रिंगवरील लोक घाबरून ओरडले. त्यांच्या किंकाळ्यांनी ब्लॅक डेमनला काही क्षण दूर केले. ब्लॅक डेमन हा मासा आहे. पॉलचे कुटुंब सुरक्षितपणे रिंगवर पोहोचले. पण हा आरामाचा क्षण फार काही काळ टिकला नाही. एंजल चुकून पाण्यात पडली आणि तिला पाण्यात तरंगणारे मानवी शरीराचे तुटलेले भाग दिसले. हा थरकाप उडवणारा आणि भयानक प्रसंग तिच्या बालमनावर कायमचा घर करून गेला. तिच्या किंकाळ्या ऐकून सर्वांनी तिला तातडीने बाहेर काढले, पण त्या क्षणापासून तिच्या जीवनातून शांतता कायमची निघून गेली होती. शॅडो पॉलला दुर्बिणीतून समुद्रातील भयावह दृश्य दाखवतो. एक प्रचंड काळं प्राणी त्याच्या बोटीचा पाठलाग करत तिला पूर्णपणे नष्ट करत आहे. शॅडो स्पष्ट करतो की हाच तो ब्लॅक डेमन, जो शार्क किंवा व्हेलपेक्षा 4 पट मोठा आहे. त्याने सांगितले की या प्राण्याने असंख्य लोकांचे बळी घेतलेत. जो कोणी या ठिकाणी येतो तो कधीच परत जात नाही.
अर्थात धक्कादायक गोष्ट म्हणजे कंपनीला या धोक्याची पूर्ण कल्पना होती, तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट पॉलला येथे मरण्यासाठी पाठवले होते, हे शॅडोने उघड केले. पॉलला हे सत्य पचवणं आता कठीण झालं होतं. काळेशार भूतकाळ आणि मृत्यूचा सापळा. जसं की ब्लॅक डेमनच्या सततीच्या आणि विध्वंसक हल्ल्यामुळे रिंगचे सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प झालते. बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग होता पाण्याखाली जाऊन रिंग दुरुस्त करणे. कंपनीने दिलेल्या पदोन्नतीच्या आशेने पॉल या धोकादायक कार्याला तयार झाला होता. शॅडोचा भागीदार स्काय पाण्याखाली गेला, जो त्याचा मित्र होता. त्याला तिथे एक मोठा बॉम्ब आणि त्यावर टिकटिक करणारा टायमर दिसला. हे पाहून त्याला कळले की सुरुवातीला आलेल्या अभियंत्यांनी हा बॉम्ब ठेवण्यासाठी पाठवले होते, रिंग नष्ट करण्यासाठी. स्कायला पाण्यात आणखी तुटलेले शरीराचे अवयव दिसले आणि काही क्षणातच ब्लॅक डेमनने त्याच्यावर हल्ला केला. पॉलने कॅप्सूलवर खेचण्याचा प्रयत्न केला, पण फक्त स्कायचे अर्धे खाल्लेले शरीरच वर आले. हा भयानक देखावा पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता. रिंगवर उपस्थित असलेले सर्वजण, विशेषतः क्रिस्टन म्हणजे पॉलची बायको आणि तिची मुले, आता एका टाइम बॉम्बसह अडकले होते, जो काही तासात स्फोट होणार होता. त्याची स्थिती मृत्यूच्या दाढेत सापडल्यासारखी होती. पॉल आणि क्रिस्टन यांच्यात त्यांच्या मुलाच्या सुरक्षिततेवरून मोठा वाद झाला. क्रिस्टनने पॉलला त्याच्या लोभासाठी आणि कंपनीने केलेल्या भयंकर फसवणुकीसाठी दोष दिला. पॉलने आपल्या चुकीची कबुली दिली होती की त्याने पैशासाठी हे सर्व केले, पण त्याला हे माहीत नव्हतं की कंपनी त्याला मृत्यूच्या खाईत ढकलत आहे. तो आपल्या कुटुंबासाठी चांगले जीवन देऊ इच्छित होता, पण आता ते सर्व जीवघेण्या संकटात सापडले होते. शाडो शाडो जो आपल्या मित्राच्या मृत्यूने दुःखी होता, तर पॉलचा मुलगा हेनरी वारंवार आपण मरणार आहोत का असे विचारून त्याच्या मनात भीती निर्माण करत होता. पॉल त्याला धीर देत होता, पण त्याचे स्वतःचे मन अस्वस्थ होत होते. एक दुःखद पण वीरतेचा अंत. जसं की परिस्थितीची गंभीरता आणि त्यांच्याकडे उरलेला कमी वेळ ओळखून पॉलने एक शौर्याचा निर्णय घेतला. जनरेटर दुरुस्त केल्यानंतर त्याने शॅडोला सांगितले की बॉम्बचा स्फोट केवळ 10 मिनिटात होईल. पॉलने एक धाडसी आत्मघाती योजना आखली. तो बॉम्ब स्वतः पाण्याखाली घेऊन ब्लॅक डेमनला दूर घेऊन जाईल, जेणेकरून शॅडो त्याच्या कुटुंबाला घेऊन सुरक्षितपणे निसटू शकेल. शॅडो, तो आता पॉलचा मित्रही बनला होता. त्याने त्याला जोरदार विरोध केला, पण पॉल आपल्या निर्णयावर अटळ होता. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तो कोणत्याही त्यागास तयार होता. पॉलने आपल्या कुटुंबाशी शेवटचा संवाद साधला. त्याने क्रिस्टनला सांगितले की तो बॉम्ब घेऊन वर येत आहे, पण त्याचे शब्द केवळ एक भावनिक निरोप होता. मग त्याने निर्धाराने पाण्यात उडी मारली. शॅडो आणि पॉलच्या योजनेनुसार सर्वांना बोटीत घेऊन तात्काळ तिथून निघाला. पॉलने बॉम्ब मिळवला, पण ब्लॅक डेमन वेगाने त्याच्या पाठलाग करत होता. त्याला कळले की त्याच्याकडे चुकीची ऑक्सिजन टाकीसुद्धा होती. याचा अर्थ त्याच्याकडे फारच कमी वेळ शिल्लकही होता. त्याने आपल्या कुटुंबाला रेडिओवर सांगितले की तो परत येऊ शकत नाही. क्रिस्टनने त्याच्या बायकोने त्याला रडत रडत परत येण्याची विनंती केली आणि सांगितले की तिने त्याला माफ केलं आहे. पॉलने आपल्या मुलांना शेवटचा निरोप दिला, त्याचे भविष्य सुरक्षित करण्याची आशा बाळगूनच. अखेर तो जाळ्यातून बाहेर आला आणि ब्लॅक डेमनने त्याला गिळून टाकले. त्याच क्षणी बॉम्ब पाण्याच्या आत प्रचंड स्फोट झाला. ब्लॅक डेमनचा म्हणजे त्या व्हेल माशाचा अंतिम अंत झाला आणि त्याचबरोबर रिंगही पूर्णपणे नष्ट झालं. एनरिक व त्याच्या लोकांनी पॉलच्या कुटुंबाला सुरक्षितपणे वाचवलं होतं. पॉलने आपल्या चुकीची प्रामाणिकपणे कबुली दिली होती आणि आपल्या कुटुंबासाठी अंतिम बलिदानही दिलं होतं. त्याच्या या त्यागामुळे अनेक जीव वाचले, पण त्याच्या सुरुवातीच्या लोभामुळे झालेल्या चुका आणि अनेक निरपराध लोकांचे मृत्यू त्याच्या आठवणीत कायमचे राहिले. समुद्राच्या काळोख्या गर्भात दडलेले हे रहस्य एकदाचे संपले, पण त्याच्या आठवणी आणि त्या संघर्षाची गाथा कायम टिकून राहिली. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला काळोख्या समुद्रातील रहस्य एक थरारक प्रवास? अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.